मला इथं तर आता चांगल्या भावना वाटतात. लोक उत्साहाने काम करत आहेत. मग तरुण असो, आमच्या महिला भगिनी असो, वयस्कर असो, हे सगळे सर्व जातीचे लोक यामध्ये दिसत आहेत. आणि म्हणून आता 2-2 वाजले तरी लोक जागा आपली सोडत नाहीत. मला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांना की त्यांनी आपल्या मनावर घेतलेलं दिसतंय. बघूया आता काय पुढे. साहेब, खरं तर काल सुधीर मुनगंटीवार यांचं एक वक्तव्य आहे, वादग्रस्त विधान आहे की इमर्जन्सी कालावधीमध्ये भाऊ बहिणीला एकत्र जोडतोड केलेलं होतं काँग्रेसनं. काय कशा पद्धतीचं हे त्यांनी हा नवीन शोध लावलेला दिसतो. इमर्जन्सीमध्ये असं काय कुठे घडलेलं नाही आहे. आणि नाहीतर आत्तापर्यंत ते आलं असतं ना. आमच्याकडे डॉक्युमेंट जावई हे सगळे जावई शोध आहेत. डॉक्युमेंट दाखवा ना. जसे हे इथं सांगतात ना, माझे साऊथ आफ्रिकेमध्ये माझी जमीन आहे, मग चहाचा मळा आहे. आता साऊथ आफ्रिकेमध्ये चहाचा मळा, द्राक्षाचा मळा. मी म्हटलं सगळं अंधन देतो रे बाबा तुम्हाला. सांगलीमध्ये जे आहे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी गणितं बिघडण्याची चिन्ह आहेत. पण काँग्रेसची जागा उद्धव ठाकरे शिवसेनेने घेतलेली आहे. विश्वजित कदम आणि प्रशांत पाटील, विशाल पाटील हे वंचितच्या भेटीला गेलेले आहेत. कुठेतरी काँग्रेसची जागा हक्काचा घास काढला. ठीक आहे, सुरुवातीला असं होतं पण बरोबर करेक्ट होईल. सर, नाना पटोले की गाड़ी से पटोले को ट्रैक्टर से उड़ाने की कोशिश की गई सर. उनके पता नाही भाई, जब तक साहेब, मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरच्या वेळेस निवडणुकीत होते त्यावेळेस आपल्याला फटका बसला, आपला पराभव त्यामुळे त्याला. या निवडणुकीत MIM आणि वंचित पुन्हा एकदा वेगवेगळे उमेदवार देण्याचा प्रयत्न करत आहेत. MIM-मधल्या पक्षांमध्ये लोकांची नाराजी आहे की भाजपला मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आपल्यालाही असं वाटतं का MIM-च्या उमेदवारांना आपला काही फटका बसेल? आत्ता मी काय बोलू शकत नाही. जेव्हा सगळं नॉमिनेशन फॉर्म कंप्लीट होईल त्यावेळेस मी कुठेतरी दबाव राजकारण